नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कोड व्हिडिओ या YouTube चॅनलमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण HTML फॉर्म्सला एक्सप्लोर केलं होतं. त्यामध्ये आपण फील्ड सेट म्हणजे काय, लेजेंड म्हणजे काय, इनपुट टॅगचा वापर कशासाठी करतो, ॲक्शन ॲट्रिब्यूट काय, मेथड ॲट्रिब्यूट काय, या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोर केल्या होत्या. या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म लेआउट्सवर प्रॅक्टिस करणार आहोत, ज्याने की आपल्याला अंडरस्टँडिंग येणार आहे, की आपण एखाद्या फॉर्मचं स्ट्रक्चर कसं क्रिएट करायचं आहे. तर तयार आहात ना व्हिडिओनो फॉर्म लेआउटवर प्रॅक्टिस करायला? तर चला सुरू करूया व्हिडिओ स्टाईलमध्ये. तर भेटून ना भेडू स्टाईल कोडिंगमध्ये यायचं, HTML फाईलमध्ये यायचं आणि त्यामध्ये A8 नावाचं फोल्डर क्रिएट करायचंय. जर तुम्ही केलं नसेल, तर तुम्ही क्रिएट करा. मी ऑलरेडी केलेलं आहे आणि शिफ्ट दाबून त्याला ओपन विथ कोड करायचंय. ओपन विथ कोड केल्याने ते काय होणार आहे, VS कोडमध्ये ओपन होणार आहे. इथं आपल्याकडे आहेत आता काही फॉर्म्स जे की मी डाउनलोड केलेले आहेत. जे की आपण इथं बनवणार आहोत. त्याच्याने आपल्याला अंडरस्टँडिंग येणार आहे, की आपण फॉर्म कसा बनवायचा, आपले फॉर्म्स कसे तयार होतात. तर जो आहे आपला फॉर्म 1 आपण हा बनवूया पहिले. तुम्ही फाईलला नाव देताय FORM form1 .html आणि आता इथं आपण फॉर्म 1 बनवूया. ह्याला साइड बाय साइड ओपन करूया आपल्या बेटर अंडरस्टँडिंगसाठी किंवा आपल्याला सारखं-सारखं त्याला बघावं लागेल. एक्सक्लेमेशन मार्क दोन बॉयलर प्लेट घ्यायची आहे. त्यानंतर आपण टायटल देऊया याला फॉर्म 1. काय करायचंय आता सगळ्यात पहिल्यांदा लेआउट बघायचं आहे. इथं लेआउट काय आहे, की इथं एम्प्लॉयी डिटेल्स आहेत आणि हे कशामध्ये आहेत? एका बॉर्डरवरती आलेलं आहे हे. एका बॉर्डरवरती आलेलं आहे हे. त्यानंतर ही बॉर्डर आहे म्हणजे बॉर्डरच्या सेंटरला आहे. म्हणजे इथं काय वापरलेलं आहे? फील्ड सेट आणि लेजेंड वापरलेला आहे. तर आपण काय करणार फॉर्म टॅगचा यूज करणार. फॉर्म टॅगमध्ये आपण काय करणार एक फील्ड सेटचा यूज करायचा आहे आणि फील्ड सेटमध्ये असणार आहे एक लेजंड. लेजंडमध्ये असणार आहे एम्प्लॉयी डिटेल्स. असणार एम्प्लॉयी डिटेल्स. त्यानंतर लेबल येणार आहे. लेबलमध्ये असणार आहे एफ नेम. आपण फॉर ॲट्रिब्यूटमध्ये दिलेलं आहे. तर काय करायचं आहे फर्स्ट नेम. त्यानंतर इथे एक इनपुट टॅग असणार. इनपुट टॅगचा टाइप काय असणार? टेक्स्टच असणार. त्याला नेम द्यायचं आहे एक. नेम ॲट्रिब्यूटमध्ये आपण देऊ त्याला फर्स्ट नेम किंवा एफ नेम दिलं तरी चालेल. आपण एफ नेमच देऊया. आणि त्यानंतर आपण इथं आयडी द्यायची आहे. आयडी काय असणार आहे? तीच असणार आहे जी आपण फॉर ॲट्रिब्यूटमध्ये दिलेली आहे. आपण देणार इथं एफ नेमच. आयडी एफ नेम आहे. आणि जर मी ह्याला आता प्रिव्ह्यू केलं, ह्याला आपण प्रिव्ह्यू करतोय. तर प्रिव्ह्यू केल्यानंतर बघायचं आहे एक्झॅक्टली सेम लेआउटच क्रिएट झालेला आहे. सिमिलरली आपण काय करणार आता, तर आपण बघू हे फोकस करतंय का? हां, तर हे पॉइंट पण करतंय इनपुट टॅगला. सिमिलरली आपण ह्यालाच कॉपी करू. लास्ट नेमसाठी सुद्धा इथे एक बीआर टॅग द्यायचा आहे. एल नेम करतोय. मल्टी कर्सर फंक्शनॅलिटीचा यूज करून मी काय करतोय, मल्टिपल ठिकाणी सिलेक्ट करतोय ॲट अ टाईम. इथे एकदा आणि इथे एकदा. इथलं मी एल करतोय. तिथे काय असणार आहे, लास्ट नेम. टाइप इक्वल्स टू टेक्स्ट आहे. सगळं झालेलं आहे ओकेमध्ये. इथं काय म्हणतंय टायटल ॲट्रिब्यूट वापरा म्हणतंय. तर ठीक आहे आपण इथं टायटल पण वापरू. वापरायलाच पाहिजे असं नाही, बट जर वापरतोय तर चांगलीच गोष्ट आहे. इथं टायटल देऊया आपण एल नेम. आणि जर आता आपण इकडे बघितलं हां, ठीक आहे. इथे लास्ट नेम आलेला आहे. आणि इथं आणखी एक बीआर टॅग देतोय मी, की दोघांमध्ये आणखी स्पेस आला पाहिजे म्हणून. तर ठीक आहे, दोघांमध्ये स्पेस पण आलेला आहे. त्यानंतर काय आहे, जेंडर आहे. तर जेंडर आहे म्हणल्यानंतर आपण इथं काय करणार आता, डायरेक्ट एक इनपुट टॅग घेणार. इनपुट फील्डचा टाइप काय असणार आहे? तर असणार आहे रेडिओ. कारण की आपल्याला दोन्हीमध्ये एकच चूज करायचं आहे आणि त्यासाठी आपण काय करणार, त्याला आपण नेम जे देणार ते सेम देणार. नेम काय देणार? आपण इथं जेन देणार. इथं असणार आहे आयडी. आयडी इथं असणार आहे. हा कोणत्यासाठी असणार आहे? हा असणार आहे मेलसाठी तर मी इथं एम देतोय आणि इथं आणखी काही द्यायची गरज आहे तर मी इथं टायटल देतोय. टायटलमध्ये इथं टाकतोय जेंडर. त्यानंतर इथं असणार आहे एक लेबल. ठीक आहे, त्या लेबलच्या आधी मी इथं काय करतो याला रेडिओ जेन आहे आणि इथं एफ करतोय आणि यानंतर इथं एक लेबल घेतोय. दोघांच्यामध्ये एक लेबल घेतोय. लेबलमध्ये आयडी असणार आहे एम. एम कोणासाठी असणार आहे? तर मेलसाठी असणार आहे. तर मी काय करू शकतो यांना बोल्ड करायसाठी बी टॅगचा यूज सुद्धा करू शकतो. तिथं मी बी टॅगचा यूज करणार आहे बोल्ड करायला आणि इथं एम झालंय. लेबलच्या फॉर ॲट्रिब्यूटमध्ये एफ असणार आहे. इथं असणार आहे बी टॅग. बी टॅगमध्ये असणार आहे फीमेल. तर मी आता त्याला इथं बघतोय तर इथं असणार आहे. मी मेलला क्लिक करतोय तर मेल क्लिक होणार आहे. फिमेलला क्लिक करतोय तर फिमेल क्लिक होणार आहे. ॲट अ टाईम फक्त एकच चूज करू शकतो. तर इथं मी बीआर टॅग देतोय आणखी एक बीआर टॅग देतोय म्हणजे हे खाली येणार आहे. हे काय येणार आहे? नेक्स्ट लाईनला येणार आहे. त्यानंतर एम्प्लॉयी आयडीसाठी एक बॉक्स आहे. तर मी काय करतो बीआर मल्टिप्लाय बाय 2 वर बीआर आलेले आहेत आणि काय करतो
एम्प्लॉयी लेबल आहे. ठीक आहे. तर इथं मी लेबल वापरतोय. लेबलमध्ये असणारी ई-आय-डी, ई-आय-डीमध्ये काय असणार इथं एम्प्लॉयी आयडी, एम्प्लॉयी आयडी असणार आहे. नाहीतर मी इनपुट टाइप इक्वल्स टू काय करतो, आता इथं एम्प्लॉयी आयडी आपली काय असू शकते, अल्फान्यूमेरिक बी असू शकते. त्यामुळे मी आहे तोच टाइप ठेवतोय. तर मी नेम देतोय, ई-आय-डी आणि इथं मी काय करतोय, टायटल देतोय एम्प्लॉयी आयडी आणि इथं आयडी देतोय, ई-आय-डी. तर खाली त्यानंतर आहे पेअर मल्टिप्लाय बाय 2 डेझिग्नेशन. तर लेबलमध्ये आहे डेज करतोय मी. डेझिग्नेशन इनपुटमध्ये टाइप टेक्स्टच असणार आहे आणि इनपुट टाइपमध्ये असणार आहे. तर नेम देतोय मी डेज आणि इथं आयडी देतोय डेज आणि टायटल पण देतोय डेझिग्नेशन. ती मी कॅपिटल करतो. हे काय करायचंय आता त्यानंतर जो असणार आहे आपला फोन नंबर. तर आता इथं पण काय करणार लेबल घ्यायचंय. फोन नंबर त्यासाठी लेबल घ्यायचंय. लेबलमध्ये असणार आहे फोन. फोन फोनमध्ये असणार आहे इथं फोन नंबर. मध्ये असणार आहे इथं फोन नंबरसाठी इथे एक इनपुट टॅग असणार आहे. इनपुट टाइप जो असणार आहे त्या इनपुट टाइपमध्ये टाइप असणार आहे नंबर आणि इथं असणार आहे नेम त्याचा पी-एन-ओ पिन नंबर काय यायचा इथं. तर जो असणार आहे आयडी तो असणार आहे फोन आणि ॲट द एंड काय असणार आहे एक बटन असणार आहे. बी-आर, बी-आर म्हणजे 2 बी-आर वापरलेत आपण आणि इथं लास्टला जे बटन असणार आहे ते असणार आहे बटन इक्वल्स टू सबमिट. फॉर्ममध्ये बटनचा डिफॉल्ट टाइप काय असतो? सबमिटच असतो. आणि मी इथे एक ॲडिशनल आणखी एक बटन ॲड करतो. एक मला फॉर्म रिसेट बी करायला पाहिजे. इथं नाही केलेलं आहे, बट मी ह्या लेआउटमध्ये ॲड करतो, की मी इथं बटन इक्वल्स टू मी करतोय रिसेट. तर टाइप इक्वल्स टू असणार आहे रिसेट आणि मी इथं फॉर्म चेक करतोय आता. तर इथं सबमिट पण आहे, रिसेट पण आहे. फोन नंबरला फोन नंबर इथं म्हणजे आपण नंबरच एंटर करू शकतोय. तर आता आपण काय करायचंय? आपला हा फॉर्म आहे. तिथं डेटा एंटर करायचा फॉर्ममध्ये. मेल चूज केलंय, एम्प्लॉयी आयडी टाकली आहे, डेझिग्नेशन सेट केलंय फ्रंट एंड डेव्हलपर एंड देन मी नंबर जर टाकायचा ट्राय केलं, तिथं अल्फाबेट एक्सेप्ट करत नाहीये. जर मी इथं डिजिट्स टाकले, तर डिजिट्स एक्सेप्ट करतंय आणि सबमिट केल्यानंतर ते सबमिट बी होते. पण जर आपण युजुअली बघितलं, जेव्हा आपण मोबाईल नंबर टाकतो, स्पेसिफिकली इंडिया आपण काय करतो, की 10 डिजिटचा मोबाईल नंबर ॲड करतो किंवा एक्सेप्ट करतो फॉर्म फील्डमध्ये. बट इथं काय होईल, इथं एन नंबर ऑफ नंबर्स एक्सेप्ट करतंय आणि ते सबमिट बी होत आहेत. आपण इन फ्युचर ही फंक्शनॅलिटी ॲड करू शकतो जावास्क्रिप्टने, की बाबा आमच्या इनपुट फील्डने म्हणजे जो आपला इनपुट फील्ड आहे त्याने 10 डिजिट्स एक्सेप्ट केले पाहिजे, त्याच्यावर त्याने एक्सेप्ट नाही केले पाहिजे. पण आपण ही फंक्शनॅलिटी एच-टी-एम-एल थ्रू पण अचीव्ह करू शकतो. तर ही फंक्शनॅलिटी आपण कशी अचीव्ह करणार? जर आपल्याला एक व्हॅल्यूला तिथं लिमिट लावायची आहे किंवा आपल्याला एक स्पेसिफिक फॉर्मॅटमध्येच व्हॅल्यू पाहिजे आहे, तर आपण ती कशी ॲड करणार? तर त्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा जो आपला टाइप आहे तो नंबरचा टेक्स्टमध्ये कन्व्हर्ट करायचा आहे. म्हणजे टेक्स्ट सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर आपण पॅटर्न ॲट्रिब्यूटचा वापर करणार. पॅटर्न ॲट्रिब्यूटमध्ये आपण स्लॅश डी यूज करणार. स्लॅश डी काय करतं, एन्शुअर करतं, की आपण इनपुट फील्डमध्ये जो डेटा टाकला आहे त्यामध्ये ॲट एक तरी डिजिट आहे. मी तर काय करतो एक रेंज देतो 1 to 10 पर्यंत त्यांनी रेंज एक्सेप्ट करायला पाहिजे. तर हा पॅटर्न ॲट्रिब्यूट काय करतो एक स्पेसिफिक फॉर्मॅटमध्येच आपल्या इनपुट फील्डमध्ये डेटा ॲक्सेप्ट करतो. आता इथे मी जो फॉर्मॅट टाकला आहे तो आहे डिजिटमधला आणि तो काय करणार आहे 1 to 10 डिजिटपर्यंतच डेटा ॲक्सेप्ट करणार आहे. जर तुम्ही डेटा त्याच्यापेक्षा जास्त टाकला तर तो ॲक्सेप्ट करणार नाहीये. आणि इथं मी काय करतो आता ह्याला आपण एकदा टेस्ट करूया, की हे तसं करतंय का? किंवा जसं एक्स्पेक्ट केलंय आपण. तर बेसिकली आपण इथं नंबर ॲड करून बघू 1, 2, 3 केलंय मी. सबमिट होतंय. तर मी इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 10 झाले का डिजिट? 1, 2 आय थिंक नाही झाले वाटतं. एक एक्स्ट्रा झालाय. तुम्ही इथं सबमिट जर केलं तर हा डेटा पण सबमिट झाला. इथं जर आपण डिजिट्स काउंट केले 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 डिजिट झालेले आहेत. पण इथं काय करायला लागले, तो इनपुट घेताना भरपूर नंबर घ्यायला आहे. मग सबमिट करताना आपल्याला व्हॅलिडेशन एरर येईल, की प्लीज मॅच द रिक्वेस्टेड फॉर्मॅट. मग आपण काय करणार, एक मॅक्स लेंथ नावाचं ॲट्रिब्यूट आहे ते यूज करणार. मॅक्स लेंथ काय करतं, लेंथ लावतं बेसिकली त्या इनपुट फील्डला, की त्याने स्पेसिफिक लेंथच्या पुढे त्याने कॅरेक्टर ॲक्सेप्ट करायलाच नाही पाहिजे. तर मग आपण ती लेंथ ठेवू इथं 10. आता काय होणार आपण जर इथं डेटा एंटर करायला गेलो किंवा मोबाईल नंबर एंटर करायला गेलो, तर हा काय करणार स्पेसिफिक नंबर नंतर व्हॅल्यू ॲक्सेप्टच नाही करणार आणि आपण ती व्हॅल्यू सबमिट पण करू शकतो.
आपण ही फंक्शनॅलिटी ॲड करू शकतो, की आपण इनपुट फील्डने नंबर ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि 10 डिजिट पर्यंतच करायला पाहिजे. यानंतर बघूया आपण आपला HTMLचा ॲप्लिकेशन फॉर्म, जो की आपण इथं बिल्ड करणार आहोत. तर त्यासाठी काय करायचंय, एक फाईल क्रिएट करायची HTML ॲप्लिकेशन फॉर्म डॉट एच-टी-एम-एल नावाने. फाईलमध्ये काय करायचं एक्सक्लेमेशन मार्क प्रेस करून बॉयलरप्लेट ॲड करायची. इथं टाकायचे ॲप्लिकेशन फॉर्म आणि देन इथं काय करायचंय बॉडीमध्ये आपण इथं पहिल्यांदा त्या फॉर्मला साइड बाय साइड ओपन करायचं, ज्याने की आपल्याला कळणार आहे की फॉर्ममध्ये काय-काय कंटेंट आहे. तर इथं काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा H1 चा यूज करायचा आहे आणि त्यामध्ये असणार आहे ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे आणि त्यानंतर आपण काय करणार फॉर्म ॲट्रिब्यूटचा यूज करणार. फॉर्म ॲट्रिब्यूटमध्ये आपण इथं टाकणार लेव्हल, लेव्हलमध्ये असणार नेम. नेम मी जर असं लिहिलं तर एक बेटर वे असते, की जे आपण कॅमल केसमध्ये लिहितो, व्हेरिएबल लिहिण्याची एक पद्धत असते. जेव्हा आपण जावास्क्रिप्ट एक्सप्लोर करायला सुरू करतो, त्या टायमाला आपण कोणकोणत्या पद्धतीने आणि कसे व्हेरिएबलचे नाव घ्यायचे त्याबद्दलही डिटेलमध्ये एक्सप्लोर करू. त्यानंतर इथं त्यांनी लेबलचा पण यूज केला आणि प्लेस होल्डरचा पण यूज केलाय. तर आपण सेम असंच करू. फर्स्ट नेम आहे. त्यानंतर आहे इनपुट फील्ड. त्यामध्ये इनपुट फील्डचा टाइप टेक्स्टच आहे. त्यामध्ये आपण नेम द्यायचं आहे. नेम. देन त्यामध्ये आपण एक आयडी देणार आहोत. आयडी असणार आहे नेम. त्यानंतर तिथं टायटल पण असणार आहे. मग आपण इथं टायटल देऊ फर्स्ट नेम. जेव्हा आपण त्या इनपुट फील्डवर माऊस थोडा वेळ पॉइंट करतो, त्या टायमाला आपल्याला काय होणार, की यावरती हा टायटल ॲट्रिब्यूट दिसणार आहे. एक छोटं टूल टिप असतं, जे की आपल्याला सांगतं, की तू इनपुट फील्ड नेमकं काय करतो. पूर्ण फॉर्मॅट आहे. हा कॉपी पेस्ट करायचा आहे. त्यानंतर लास्ट नेम, त्यानंतर Fला फक्त एल करायचं आहे आणि इथं मी काय करू शकतो, मल्टी कसं फंक्शनॅलिटीचा यूज पण करू शकतो. अल्ट दाबून इथं ठीक आहे, आयडीमध्येच एल करायचं आहे. Fच्या ऐवजी आणि इथं काय करायचं इथं लास्ट तर खाली काय असणार आहे, हा जो आहे हा ईमेल असणार आहे. ईमेल तर इथं असणार आहे, ईमेल म्हणजे फॉर ॲट्रिब्यूटमध्ये पण ईमेल असणार आहे. जो टाइप असणार आहे तो पण ईमेल असणार आहे. आणि त्यानंतर जो नेम असणार आहे तो पण ईमेलच ठेवायचा आहे आणि आयडी पण ईमेलच ठेवायची आहे, ईमेल. आणि जर आपण ह्याला प्रिव्ह्यू केलं, तर इथं आपला हा फॉर्म दिसत आहे. ठीक आहे. बट इथं काय गॅप नाहीये, तर आपण काय करू शकतो, इथं मल्टी पर्सनल फंक्शनॅलिटीचा यूज करून एक बीआर टॅग आणखी ॲड करूया. म्हणजे त्यामध्ये काय होणार आहे, ॲक्चुअली तो ॲड नाही झाला आहे. दोघांमध्ये स्पेस दिसणार आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ. आता डेट ऑफ बर्थ आहे, म्हणजे आपण इथं काय करणार, इनपुट टाइपमध्ये डेट यूज करणार. इथं लेबल घ्यायचं आहे, डेट असणार आहे. मग आपण इथं DOB करू आणि इथं टाकायची डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थमध्ये इथं लेबल आहे आणि यामध्ये इनपुट फील्ड आहे. त्यामध्ये आहे इनपुट फील्डमध्ये डेट आणि त्यामध्ये आहे बिअर टॅग आणि बिअर टॅग नंतर आणखी एक बिअर टॅग आहे. आणि जर मी चेक करतोय, MMDD फॉर्मॅटमध्ये आलेली आहे. इथं काय करायचं इनपुट फील्डमध्ये टाइप डेट आहे, नेम पण डेट ठेवायचं आहे. देन आयडी इक्वल्स टू डेट ठेवायची आहे आणि टायटल इक्वल्स टू पण डेट ठेवायची आहे. आणि जर इथं चेक केलं मी जर डेटला आणि आयडीला DOB करायचं आहे. जस्ट कारण की मी जर इथं क्लिक केलं तर हा इकडं पॉइंट करेल म्हणजे. त्याच्यानंतर पासवर्ड आहे, एंटर पासवर्ड, रिटाइप पासवर्ड, देन कॉन्टॅक्ट आणि देन जेंडर. तर जेंडरला इथं त्यांनी थोडी वेगळी पद्धत वापरलेली आहे. म्हणजे एक ड्रॉप डाउन वापरला म्हणजेच आपला सिलेक्ट टॅग आहे, तो वापरलेला आहे. पासवर्ड आहे त्यासाठी लेबल घ्यायचं आहे. लेबलमध्ये जो म्हणजे फॉर ॲट्रिब्यूट आहे त्याची व्हॅल्यू काय असणार? आपण ठेवूया पास. त्यामध्ये टाकणार आपण पासवर्ड. काय करणार इथं इनपुट फील्डमध्ये टाइप असणार पासवर्ड, देन असणार नेम, पास, आयडी असणार पास, टायटल पण असणार पासवर्ड आणि इनपुट फील्ड नंतर बीआर मल्टिप्लाय बाय 2 करायचं आहे आणि 2 बीआर इथे ॲड करायचे. त्यानंतर सेम वेने आपण काय करणार इथं रिपासवर्ड पण घेणार. तर इथं रिटाइप टाइप पासवर्ड ॲड करणार आहेत. त्यानंतर आर पास करायचं आहे फक्त. जिथं-जिथं पास आहे तिथं फक्त आपण काय करणार, आर पास करणार. त्यानंतर जो पी आहे तो कॅपिटल ठेवायचा आहे. आर पास केलंय आणि ॲट द एंड आपण तर इथं एक लेबल ॲड करायचं आहे. त्यामध्ये असणार आहे जेन.
त्याला आपण जेन करू आणि इथं द्यायचं आहे जेंडर. जेंडरमध्ये इथं असणार आहे सिलेक्ट. सिलेक्टमध्ये नेम असणार आहे जेन आणि त्याची जी आयडी असणार आहे ती पण असणार आहे जेन. आणि इथं काय करायचंय ऑप्शन द्यायचे. ऑप्शन एक तर काय असू शकतो मेल और एक असू शकतो फिमेल, दुसरा असू शकतो अदर्स आणि आपण एक ऑप्शनल ॲट्रिब्यूट पण ॲड करू शकतो इथं. ते असणार आहे चूज जेंडर आणि त्यानंतर पण इथं काय करायचं आहे वी-आर मल्टिप्लाय बाय 2 ठेवून एक बटन ॲड करायचं आहे. एक बटन ॲड करायचं आहे. बटनचा टाइप जो असणार आहे तो असणार आहे जेव्हा आपण बटनला यूज करतो फॉर्मसोबत बाय डिफॉल्ट त्याचा टाइप कोणता राहतो? सबमिट. जर बघितलं इथं तर मी जेंडरला चूज करतोय मेल, फिमेल, अदर्स तर मी चूज करतोय जेंडरला अदर्स जेंडर इथं ऑप्शन आलेला आहे. ओ कॅपिटल आपला हा पण ॲप्लिकेशन फॉर्म इथं तयार झालेला आहे. आपण इथं डेटा एंटर करू. कोड भिडू ईमेल आयडी आहे cbhidu@gmail.com देन आयडी होगी 12 12 12 2002 टाकतोय आणि देन मी इथं पासवर्ड टाकतोय. तर पासवर्ड टाकतोय मी इथं जेंडर सिलेक्ट करतोय आणि फॉर्मला सबमिट करतोय. तर फॉर्म इथं सबमिट झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण आपला हा ॲप्लिकेशन फॉर्म पण क्रिएट केलेला आहे. जेवढे बी इमेजेस आहेत त्यांना एका फोल्डरमध्ये टाकूया. फोल्डर बनवतोय. इमेज म्हणून आणि मी जेवढे बी आपल्या फॉर्मच्या इमेजेस आहेत, काय करतोय, इमेज नावाच्या फोल्डरमध्ये पेस्ट करतोय. एचटीएमएल फाईल आपण क्रिएट केलेल्या आहेत, त्या राहणार आहेत. त्या एका साइडला राहणार आहेत. तर आपण काय करू, आपला जो लास्टचा फॉर्म राहिला आहे, टेबल रिझर्व्हेशन हा फॉर्म बनवूया. तर आता आपण एक टेबल रिझर्व्हेशन डॉट एचटीएमएल बनवूया. टेबल रिझ डॉट एचटीएमएल त्यामध्ये एक्सक्लेमेशन मार्क प्रेस करून आपलं बॉयलरप्लेट ॲड करायचंय. इथं टायटल टाकायचंय टेबल रिझर्व्हेशनच्या फॉर्मला साइड बाय साइड ओपन करून घ्यायचं आहे. बिल्ड करताना काही अडचण येणार नाहीये आणि आपल्याला लेआउट पण आपल्या साइड बाय साइड दिसेल आणि आपल्याला कळेल की नेमकं लेआउट कसं बिल्ड करायचंय. तिथं काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा एक H2 यूज करूया. इथं आहे टेबल रिझर्व्हेशन. देन त्यामध्ये एक पॅराग्राफ टॅग आहे. त्या पॅराग्राफमध्ये आहे की that a table for you or an आणि त्यानंतर आहे आपला फॉर्म. आपण काय करू इथे एक फॉर्म टॅग घेऊ. एक फॉर्म टॅग घ्यायचा आहे. फॉर्म टॅगमध्ये असणार आहे एक लेबल, लेबल असणार आहे नेम. लेबल फॉर ॲट्रिब्यूट आहे त्यामध्ये व्हॅल्यू असणार आहे नेम आणि त्यामध्ये असणार आहे नेम आणि इथं आपल्याला काय दिलेलं आहे, स्टार दिलेला आहे. म्हणजे ही फील्ड काय आहे, मॅन्डेटरी फील्ड आहे. युजुअली हे आपल्याला सांगितलेलं असतं, की जर एखाद्या इनपुट फील्डच्या बाजूला रेडमध्ये स्टार असेल, तर ती फील्ड मॅन्डेटरी असते. आणि इथं काय करायचंय, सुपरस्क्रिप्ट टॅगचा वापर करायचा आहे. सुपरस्क्रिप्ट टॅगचा आपण वापर कशासाठी करतो, जर एखादं टेक्स्ट आपल्याला साइडला दाखवायचं असेल, त्या टाईमाला आपण सुपरस्क्रिप्ट टॅगचा यूज करतो. त्यामध्ये आपण स्टार ॲड करायचंय. पण आपल्याला जर त्याला कलर करायचंय, तर आपण सी-एस-एस सारखी एक्सप्लोर केली नाहीये. बट काही टॅग्स आहेत जे की हेल्प करतात स्टायलिंग करण्यासाठी आणि त्यातलंच एक आहे फॉन्ट टॅग. फॉन्ट टॅगचा वापर आपण स्टायलिंगसाठी करू शकतो. त्यामध्ये ॲट्रिब्यूट असतं एक कलर देतं. आपण इथं रेड करूया आणि जर आपण ह्याला प्रिव्ह्यू केलं, आपला जो नेम आहे त्याच्या साइडला स्टार पण आला आहे. त्याला कलर पण झाला आहे. तो रेडमध्ये इथं हायलाइट झालेला आहे. आपण काय करू आता त्याचा इनपुट टॅग पण इथं ॲड करूया. इनपुट टॅगचा टाइप असणार आहे टेक्स्ट त्यामध्ये नेम असणार आहे. नेम, आयडी असणार आहे नेम, टायटल पण असणार आहे इथं. पण टायटल असणार आहे एंटर वर आणि जर आपण इथं आलो, आपण काय करू आता फास्टमध्ये बाकीचे इनपुट फील्ड पण म्हणून घेऊया. तर मी काय करतोय लेबलला सिलेक्ट करतोय आणि लेबल बेसिकली इथं आपण काय मल्टिप्लाय बाय 3 करूया. डुप्लिकेट करायचंय मेलसाठी आणि फोनसाठी. करायचंय तर फॉन्ट टॅगला काढायचं कारण की इथं आपल्याला स्टार ॲड करायचं नाहीये म्हणून. काय करायचंय आपण सेम पॅटर्न ॲट्रिब्यूटमध्ये आपण पॅटर्न देणार डी त्यामध्ये देणार आपण 1 टू 10 पर्यंत व्हॅल्यू. तर काय करणार आहे मॅक्स लेंथ ठेवणार आहेत 10. हे आपलं मागचा जो फॉर्म होता आपण बनवलेला त्या फॉर्मसारखं रिएक्ट करणार. जर बघितलं आपण की स्टार जो आहे कशासाठी असतो की ही फील्ड मॅन्डेटरी आहे. त्यामुळे आपण काय करू इनपुट फील्ड आहे नेम
आपण काय करू, वायर्ड करू. त्याने तर आहे ईमेल. ईमेलला पण मॅन्डेटरी नाही केलेलं आहे इथं. नेम असणार आहे ईमेल, मेल टाइप पण असणार आहे ईमेल आणि आयडी ऑब्व्हियसली असणार आहे ईमेल. तर मल्टी कसं फंक्शनॅलिटी यूज करून फोन करायचंय. तर आपण टाकू नेमच्या इन्स्टेड. इथं आहे इनपुट टाइप इक्वल्स टू ईमेल आहे. आयडी आहे आपली. मेल नेम डेट द्यायचंय. त्याचा जो आयडी असणार ते डेट. त्यानंतर आहे आपला सेम टाईम. त्यानंतर आहे आपला टाईम. फॉरेटर बिटवीन दी व्हॅल्यूज टाईम. इथं पण टाईम करायचंय. आयडीला पण टाईम करायचंय, डेटला पण टाईम करायचंय. आणि त्यानंतर आहे आपला नंबर ऑफ अटेंडेज. तर नंबर ऑफ अटेंडेजला इथं ॲड करायचंय. त्यामध्ये फक्त आपलं मेंटली फील्ड नसणार आहे हा. तर नेमकं काय करायचंय, पर टाइप. त्यानंतर असतंय कमेंट्स. कमेंट्ससाठी आपण काय करतो, टेक्स्ट एरियाचा यूज करतो. तर काय करायचं, ह्याला आपण देऊ कमेंट आयडी द्यायची. त्यानंतर एक बटन असणार आहे जे की सबमिट बटन. डेट, टाईम. त्यानंतर आपण बीआर टॅग ॲडच नाही केलाय. हा तिथं काय करायचं, आपण टेक्स्ट एरियाला कॉल्स आणि रोज द्यायचे. ती जास्त झालेत. तास देतो तासला. हा आपला झालेला आहे टेबल रिझर्वेशन फॉर्म. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण 3 फॉर्म्स बघितले आहेत. तर या तिन्ही फॉर्म लेआउट्सवर तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही सुद्धा तुमचा स्वतःचा कोड लिहायचा आहे आणि लेआउट बनवायचा आहे. जर मित्रांनो तुम्हाला लेआउट्स बनवताना काही अडचण आली तर बिनधास्त कमेंटमध्ये विचारायचं आहे. मी नक्की रिस्पॉन्स करेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचंय, बेल आयकॉनला प्रेस करायचंय. जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन भेटते. तर व्हिडिओनो टेबलमध्ये फॉर्म कसा यूज करायचा हे आपण डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत फॉर्म लेआउट्सवर प्रॅक्टिस करायची आहे व्हिडिओ स्टाईलमध्ये.